मित्रहो, राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून सुरू आहे फक्त फसवणुकीचा खेळ. शब्दांच्या कसरती करायच्या, जनकल्याणाच्या मोठ्या घोषणा केल्या जातात, पण त्याच्या पाठीमाग त्याच्या आतमध्ये असणारा फोलपणा पुन्हा पुन्हा उघडा पडलेला आहे. बघा, सामान्य माणूस तेवढ्यापुरतं बोलतो आणि नंतर सगळं काही विसरून जातो. अहो, लाडक्या बहिणींना फसवलं, आता बळीराजाला फसवलं. महायुतीच्या सरकारच्या या फसवाफसवीचा एक मोठा खेळ अत्यंत उघडपणे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखात मांडलेला आहे. सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले बघा, राज्यात जनतेच्या फसवाफसवीचा खेळ जोरात सुरू आहे. आधी सत्ताधाऱ्यांनी राज्यातील भगिनींना फसवलं. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नवनवीन अटी लादत लाखो लाभार्थी लाडक्या बहिणींना या योजनेपासून दूर केलं. हेच धोरण त्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या बाबतीतही अवलंबलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या सरकारनं राणा भीमदेवी थाटामध्ये जाहीर केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार याचा गाजावाजाही केला. मात्र हा फुगाही फुटला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेचा लाभ 55 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यांचे सुमारे 35,585 कोटी रुपयाचं पीक कर्ज माफ होणार आहे. सरकार म्हणतं म्हणून 55 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हे मान्य केलं तरी सुद्धा महाराष्ट्रातील इतर लाखो कर्जबाजारी शेतकऱ्याचं काय? सरकारनं या योजनेसाठी घातलेल्या क्लिष्ट अटी शर्तींचं काय? त्या पलीकडे जे शेतकरी आहेत त्यांचा विचार कुणी करायचा? कर्जमाफीचा लाभ अपात्र शेतकऱ्यांना द्यावा असं कुणी म्हणणार नाही, पण सरकारच अटी शर्तीच्या आडून आपला पैसा वाचवण्याचा डाव अशा पद्धतीने खेळत असेल तर ते अधिक गंभीर ठरतं. अपात्रतेचे निकष लागू केल्यामुळे सरकारी तिजोरीवर शेतकरी कर्जमाफीचा भार कसा कमी पडेल असे सरकारचे अधिकारी सांगतात आणि कर्जमाफीचे ढोल पिटणारे सत्ताधारी त्यावर मोग घेऊन गप्प बसतात. मुळात जाणीवपूर्वक लादलेल्या निकषामुळे राज्यातील 50% पेक्षा जास्त शेतकरी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. ही योजना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळातील पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळं इतर शेती उपयोगी गोष्टीसाठी जनावरांसाठी कर्ज घेतलेले लाखो शेतकरी आपोआपच या कर्जमाफीच्या बाहेर फेकले गेले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतला त्यांनाही या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही. अशा 32 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देऊन सरकारनं बोलवण केली. प्रोत्साहनच द्यायचं होतं तर ती रक्कम किमान 1 लाख तरी हवी होती. आणि पुन्हा यात ही 2 वर्षाची अट घातलेली आहे. म्हणजे इथं सुद्धा लाखो शेतकरी अपात्र ठरतील याची काळजी सरकारनं घेतलेली आहे. शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आर्थिक दुर्बल वारसदार यांचा जरा सुद्धा विचार या नवीन कर्जमाफीमध्ये करण्यात आलेला नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2,100 रुपये दरमहा देऊ असं गाजर दाखवलेलं होतं. सत्तेत आल्यावर मात्र दरमहा 2,100 रुपये राहिले बाजूला. केवायसीचा फास बेमालूमपणे टाकत त्यांनी एका झटक्यात 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरवल्या. आता शेतकऱ्यांच्या 2 लाखाच्या कर्जमाफीलाही त्यांनी अटी शर्तीच्या काचाट्यात पकडून लाखो शेतकऱ्यांना अपात्रतेच्या फेऱ्यात अडकविलं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी जी फसवणूक लाडक्या बहिणींची केली तशीच फसवणूक गरीब कर्जबाजारी शेतकऱ्यांचीही ते करीत आहेत.
राज्यातील एकूण शेतकऱ्यांची संख्या अंदाजे 1.25 कोटीच्या आसपास आहे. त्यातील 55 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखाचं कर्ज माफ केलं असं सरकारचं म्हणणं आहे. ते आणि आयकर भरणारे 6 लाख शेतकरी वगळले तरी राज्यात तब्बल 34 लाख शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरत आहेत आणि ते कर्जमुक्तीची आस लावून बसलेले आहेत. राज्यकर्ते 55 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ढिंडोरा पेटत आहेत, पण या उर्वरित 34 लाख शेतकऱ्यांचं काय? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांना द्यावंच लागेल. मित्रहो, या सामनातील अग्रलेखात मांडलेल्या मताशी तुम्ही सहमत आहात का? जरूर आणि जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.